असं कोणीच नाही की ज्यांना या संताबद्दल माहीत नाही. कारण एकदा ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके मग्न झाले होते की स्वतः काम करत असताना चिखलामध्ये त्यांच्या पायाखाली त्यांचा स्वतःचाच मुलगा तुडवला गेला आणि तो मृत्युमुखी पडला. ऐकायला थोडं विलक्षण आणि हृदयद्रावक वाटू शकतं, परंतु ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की भक्ती किती चांगली असू शकते आणि भक्ती किती वाईट असू शकते, पण त्याचा शेवट मात्र खूप गोड झाला. चिखलात विठ्ठल पाहणारे आणि संतांचे परीक्षण करणारे संत गोरोबा कुंभार. गोरा कुंभार तो भक्त भला, चिखली विठ्ठल त्याने पाहिला. वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या परंपरेतील संतांनी आपापली पारंपरिक कर्तव्य, उद्योग आणि व्यवसाय सांभाळत परमार्थाचे सर्वोच्च शिखर गाठले. नामदेव महाराजांनी शिंपीकाम करत, कबीरांनी विणकाम करत, तर चोखामेळ्यांनी आपले कर्म करत विठ्ठलाला आपलेसे केले. ह्याच मांदियाळीत मातीचा घट घडवताना स्वतःच्या आयुष्यालाच विठ्ठल नामाचा आकार देणारे आणि संपूर्ण वारकरी संप्रदायात सर्वात ज्येष्ठ व आदरणीय स्थान असणारे संत म्हणजे संत गोरोबा कुंभार. उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातील तेर ही ह्या महान संतांची पावन कर्मभूमी. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांचे समकालीन असणारे संत गोरोबा कुंभार हे केवळ एक भक्त नव्हते, तर ते सर्व संतांच्या आध्यात्मिक अधिकाराची परीक्षा घेणारे परीक्षकच होते. आणि आज आपण याच महान थोर संतांच्या अद्भुत जीवन प्रवासाचे, त्यांच्या खडतर भक्तीचे आणि अंगावर काटा आणणाऱ्या चमत्काराचे दर्शन घेणार आहोत. संत गोरोबा कुंभार यांचा जन्म 13व्या शतकाच्या मध्यावर साधारणपणे इसवी 1267च्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर म्हणजे तेरपूर या ऐतिहासिक गावी झाला. त्यांचे घराणे पारंपरिकपणे मृत्तिका शिल्प म्हणजेच मातीची भांडी, गाडगी, मडकी बनवण्याच्या व्यवसायात होते. गोरोबा लहानपणापासूनच अत्यंत साधे, विरक्त आणि ईश्वरी चिंतनात मग्न असणारे व्यक्तिमत्व होते. तरुण वयात आल्यावर गोरोबांचा विवाह संती नावाच्या अत्यंत सुस्वभावी स्त्रीशी झाला. गोरोबा आपला कुंभार कामाचा व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे करत असत, परंतु माती मळताना, चाक फिरवताना आणि मडकी घडवताना त्यांच्या हातापेक्षा त्यांचे मन आणि मुख विठ्ठल नामात जास्त व्यग्र असायचे. विठ्ठल विठ्ठल गजर हरीचा हाच त्यांचा जीवनाचा श्वास होता. पुढे त्यांना एक लहान मुलगा झाला, ज्याच्या भोवती त्यांच्या पत्नीचा प्रपंच फिरत होता. तर गोरोबांचा प्रपंच केवळ विठ्ठल चरणाशीच होता. संत गोरोबांच्या भक्तीची अवस्था ही उन्मन्य अवस्था होती, जिथे माणसाला स्वतःच्या शरीराचे, आजूबाजूच्या परिस्थितीचे कोणतेही भानच उरत नाही. याच देहभान विसरण्याच्या अवस्थेतून त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी आणि कारुण्यमय घटना घडली. एकदा गोरोबा मडकी बनवण्यासाठी घरासमोरील अंगणात पायाने माती मळत होते, चिखल तुडवत होते. माती मळता मळता त्यांच्या मनात विठ्ठल नामाचा एवढा तीव्र झंकार सुरू झाला की ते डोळे मिटून टाळ्या वाजवत नाचू लागले आणि चिखल तुडवू लागले. त्याच वेळी त्यांचे लहान मूल रांगत रांगत तिथे आले आणि गोरोबांच्या पायाखाली चिखलात पडले. गोरोबा पूर्णपणे समाधी अवस्थेत होते. त्यांना आजूबाजूचे काहीच ऐकू येत नव्हते. त्यांची पत्नी संती विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. दुर्दैवाने गोरोबांच्या पायाखाली ते मूल चिखलात पूर्णपणे तुडवले गेले आणि त्याचा मृत्यू झाला. जेव्हा संती पाणी घेऊन परत आली, तेव्हा तिने पाहिले की तिचा काळजाचा तुकडा चिखलात रक्ताळलेल्या अवस्थेत मृत पडला आहे आणि पती गोरोबा अजूनही विठ्ठल विठ्ठल म्हणून नाचत आहेत. संतीने मोठा आक्रोश केला. तिने रडत रडत गोरोबांना धक्का दिला. तेव्हा गोरोबा समाधीतून बाहेर आले. आपल्या हातून घडलेला हा अनर्थ पाहून तेही दुःखी झाले, पण त्यांनी विठ्ठलाच्या इच्छेवर सर्व सोडून दिले. या घटनेमुळे संती अत्यंत कोपली. तिने दुःखाच्या भरात गोरोबांना सांगितले, तुम्ही माझ्या मुलाचा प्राण घेतला. आता जर तुम्ही मला किंवा माझ्या शरीराला स्पर्श केला तर तुम्हाला पंढरीच्या विठ्ठलाची शपथ आहे. विठ्ठलाची शपथ ऐकताच गोरोबांनी आपले हात मागे घेतले. त्यांनी प्रतिज्ञा केली की आता या शरीराने मी तुला कधीही स्पर्श करणार नाही. प्रपंचात राहूनही पती पत्नीमधील शारीरिक संबंध संपले. पुढे संतीच्या विनंतीवरून आणि घराण्याचा वंश चालू राहण्यासाठी संतीच्या धाकट्या बहिणीशी म्हणजेच रामी हिच्याशी गोरोबांचा दुसरा विवाह करून देण्यात आला. परंतु रामीलाही गोरोबांनी विठ्ठलाच्या शपथेमुळे कधीही स्पर्श केला नाही. संत गोरोबांच्या या कडक वैराग्यामुळे आणि निस्सीम भक्तीमुळे साक्षात विठ्ठल आणि रखुमाई अस्वस्थ झाले. आपल्या भक्ताचे गेलेले सुख आणि त्याचे कापलेले हात म्हणजेच भाव विश्वात परत मिळवून देण्यासाठी देवाने एक मोठी लीला रचली, ज्याची साक्ष संपूर्ण वारकरी संप्रदाय देतो. गोरोबांनी पत्नीला स्पर्श न करण्याची प्रतिज्ञा केल्यामुळे ते घरकामात आणि व्यवसायात एकाकी पडले होते. तसेच त्यांच्या हाताला एक वेगळीच जडत्व आले होते. अशावेळी साक्षात विठ्ठल हरिकुंभार बनून आणि रखुमाई त्यांचे पत्नी बनून तेर गावात आले. त्यांनी गोरोबांच्या घरी येऊन सांगितले, आम्ही तुमचे लांबचे नातेवाईक आहोत
आम्ही तुम्हाला मडकी बनवण्याच्या कामात मदत करू. अनेक महिने साक्षात जगत चालक विठ्ठल गोरोबांच्या घरी माती मळत होता, सुंदर मडकी घडवत होता आणि ती बाजारात विकून गोरोबांचा प्रपंच चालवत होता. गोरोबांना याचा पत्ताही नव्हता, कारण ते नेहमी मठात चिंतनात असायचे. एकदा पंढरपूरच्या वारीचा काळ आला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि इतर संतांची दिंडी तेर गावी आली. सर्व संत गोरोबांच्या अंगणात जमले होते. नामस्मरण आणि कीर्तनाचा भव्य सोहळा सुरू झाला. महाद्वारात टाळ मृदुंगाचा कडकडाट झाला. कीर्तनाच्या रंगात गोरोबा एवढे रंगून गेले की त्यांनी आपले हात वर करून टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साक्षात विठ्ठलाच्या कृपेने एक अद्भुत चमत्कार घडला. गोरोबांचे दोन्ही हात, जे आधी जणू लुळे झाले होते, ते अचानक अत्यंत सुदृढ आणि बलवान झाले. हा आनंद सुरू असतानाच गोरोबांची पत्नी संती तिथे आली आणि तिने विठ्ठलाकडे पाहून आक्रोश केला. तिने विठ्ठलाच्या मूर्तीला आणि तिथे उपस्थित संतांना उद्देशून म्हटले, माझा देव जर खरा असेल तर माझे गेलेले मूल मला परत मिळवून द्या. असे म्हणतात की त्याच क्षणी चिखलात तुडवलेले ते लहान मूल घराच्या आतील खोलीतून रांगत रांगत हसतमुख चेहऱ्याने बाहेर आले, जणू काही घडलेच नव्हते. हा अद्भुत चमत्कार पाहून संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. साक्षात हरिकुंभाराचे रूप घेऊन आलेला विठ्ठल आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. हा झाला त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार. परंतु वारकरी संप्रदायाच्या इतिहास संत गोरोबांचे स्थान किती उच्च होते हे दर्शवणारा आणखी एक अतिशय प्रसिद्ध प्रसंग म्हणजे संतांची परीक्षा. एकदा आळंदी येथे सर्व संतांचा मेळा भरला होता. संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, नामदेव, सोपानदेव, चांगदेव असे सर्व श्रेष्ठ संत तिथे उपस्थित होते. ज्ञानदेवांनी गोरोबांना विनंती केली, गोरोबा काका, तुम्ही कुंभार आहात. मडके कच्चे आहे की पक्के हे तुम्ही थापटणे मारून ओळखता. या संतांच्या सभेत कोणती मडकी म्हणजे संत आध्यात्मिकदृष्ट्या कच्चे आहेत आणि कोणती पक्की म्हणजे पूर्ण ज्ञानी हे तुम्ही तपासून सांगा. गोरोबांनी हातामध्ये मडके तपासण्याची लाकडी थापटणे घेतले. ते प्रत्येक संतांच्या डोक्यावर ते थापटणे हलकेच मारून पाहू लागले. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई हे सर्व शांत बसले. परंतु जेव्हा गोरोबांनी संत नामदेव महाराजांच्या डोक्यावर थापटणे ठेवले तेव्हा नामदेवांना राग आला. त्यांना वाटले, मी देवाचा एवढा मोठा भक्त, साक्षात विठ्ठल माझ्या हाताने नैवेद्य जेवतो आणि हा कुंभार मला दगडासारखा तपासतोय. नामदेवांच्या चेहऱ्यावरील तो अहंकार पाहून गोरोबा हसले आणि त्यांनी जाहीर केलं, बाकी सर्व मडकी पक्की आहेत, पण हे नामदेवाचं मडकं अजून कच्चं आहे. या प्रसंगामुळे नामदेव महाराजांचा अहंकार गळून पडला. पुढे विठ्ठलाच्या सांगण्यावरूनच नामदेवांनी खेचर विसोबा यांना आपले गुरु मानले आणि त्यानंतरच त्यांचे मडके पक्के झाले. यावरून समजते की गोरोबांच्या आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता. संत गोरोबा कुंभार यांनी रचलेले अभंग जरी संख्येने कमी असेल तरी ते तत्वज्ञानाने अत्यंत सखोल आणि परिपूर्ण आहेत. त्यांनी आपल्या कुंभार व्यवसायातील रूपके वापरून मानवी जीवन आणि परब्रह्म याचे नाते स्पष्ट केले आहे. त्यांचा एक अतिशय गाजलेला आणि वारकरी कीर्तनात आवर्जून गायला जाणारा अभंग तो पुढील प्रमाणे आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच धार्मिक, वारकरी, सांप्रदायिक, आध्यात्मिक रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. मी आपल्या चॅनलवर बऱ्याचशा संतांचे चरित्र सांगितले आहे. तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन व्हिजिट पण करू शकता. निर्गुणाचा संग धरिला जो सगुणी, अंतकरणी ठसला तोची एक, माती संगे घट घडविला सुंदर, त्यात भरले निर विठ्ठलाचे. गोरा म्हणे पहा चाक फिरे कद्रू, सद्गुरू रायाने केला हा उद्धारू. संत गोरोबा कुंभार यांनी आपले संपूर्ण आयुष्य विठ्ठलमय केल्यानंतर शके 1239 इसवी सन 1317च्या सुमारास चैत्र वद्य त्रयोदशीला आपली कर्मभूमी तेर येथे संजीवन समाधी घेतली. आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे संत गोरोबांचे अत्यंत भव्य आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे गोरोबांची समाधी आणि ते ज्या चाकावर मडकी घडवायचे ते पवित्र चाक आजही दर्शनासाठी ठेवलेले आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात इथे खूप मोठी यात्रा भरते, जिथे लाखो वारकरी नतमस्तक होतात. ज्यावेळी माणसाला आपल्या कर्माचा आणि ईश्वराचा खरा निजध्यास लागतो तेव्हा मातीचा चिखलही परब्रह्माचा आकार घेतो आणि मृत शरीरालाही जीवन लाभते. हेच संत गोरोबा कुंभार यांच्या दिव्य चरित्राचे सार आहे. रामकृष्ण हरी.